एकच जर असला तर बस एकच, कुठेही सगळीकडे फक्त एक बस. एकच एकला कसा बघेल, कसा समजेल, कसा व्यक्त करेल, त्याचे स्वतःचे गुण कसे कळतील त्याला, त्याचे स्वतःची महत्ता, सामर्थ्य, सौंदर्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, यश, हे सगळं कसं कळेल. एकच असेल तर एकाला कसं कळेल. मग तो एकच जे समर्थवान आहे, सामर्थ्यशील आहे, त्याचा स्वतःच अनेक झाला तर मग त्या अनेकांच्या द्वारे किती सुंदर पक्षी आहे, किती सुरेख आवाज आहे, त्यांची केस किती छान आहे, त्यांची चाल किती चांगली आहे, किती उंच देखणा पुरुष आहे, किती मासोळी सुंदर उड्या मारते, केवढा रुबाबदार सिंह आहे, कशी हत्तीची चाल आहे, ऐटदार, वेगळ्या वेगळ्या प्रकारे किती प्रभावशाली. एवढासा किडा केवढा मोठा छिद्र करून टाकतो, कसा पक्षी घरट बांधतो. पक्षी जाय दिगंतरा, बाळकासी आणि चारा. एवढीशी मुंगी एक रव्याचा कण घेऊन कशी आपल्या पूर्ण परिवाराचं पोषण करून घेते. हे इतकी सगळी शक्यता त्याची, त्याच्यामधले जे अनंत, हे अनुभवासाठी एकच अनेक झाला तर मध्ये जो आहे समोर गणराया, कारण प्रथमेश आहे त्याचं नाव, प्रथम ईश आहे, पहिला आहे. प्रथम तुला वंदितो गजानना तू गणराया, आधी वंदू तुझ मोरया. समोर तो आहे आणि मागे कोण, साक्षी गोपाळ. हे दोन फक्त, मधला मी कोणीतरी दुसरा नाहीये, तोही तोच आहे. हे जेव्हा लक्षात आलं, त्याच्याप्रमाणे जेव्हा आचार विचार झाला, तेव्हा मग मोक्ष प्राप्त. बंधनातून मग ती मोक्ष संन्यास योग सुरू, बाकी सगळं सुटलं. मग अनेकची भ्रांती सुटली म्हणजे संन्यास, एकात स्थिती झाली. मोक्ष अनेक सुटले तर एक मिळाले, एक सुटला तर अनेक मध्ये. एक साधे सब साधे, सब साधे सब जाय. त्या एकाला जर व्यवस्थित समजून घेतलं, त्या एकाचा जर अनुभव केला, त्या एकाला जर पकडला, बाकी जगातलं सगळं हातात आलं. त्या एकाला सोडून अनेकच्या मागे लागलो. हेही पाहिजे, असंही पाहिजे, तितकं पाहिजे, तेव्हा पाहिजे, तिथे हे सब साधे सब जाय. If these videos are helpful, please share them with others. Like and subscribe to help spread the message of Krishna. Jai Shri Krishna.